आज होतं लक्ष्मीपूजन आणि आतले घर झाडून पुसून घेतलं होतं आणि दारातलं सुद्धा झाडलं आणि पाणी टाकून रांगोळी काढली. आणि माझं अंघोळ हे आवरून तुळशीला पाणी घालून दिवा लावून देवपूजा हे करून घेतली होती आणि आम्ही लगेच लागलो स्वयंपाकाला. सतीने केली भेंडीची भाजी आणि मी करणार होते मासवड्याची भाजी, त्यामुळे हा मसाला तयार केला. मासवड्यासाठी घट्ट असं बेसन हटून घ्यायचं आहे, अजिबात पातळ ठेवायचं नाही. पातळ झालं तर त्याच्यावर वड्या करता येणार नाही, थापता येणार नाही. असं घट्ट बेसन हटून घ्यायचे आणि जो मसाला केला होता तोच मी फोडणीला टाकला आणि त्याचा रस्सा तयार केला. तोपर्यंत बेसन शिजायला ठेवलं 10 मिनिट आणि नंतर गरम गरम थापून घ्यायचे. अजिबात थंड होऊ द्यायचं नाही, थंड झालं तर बेसन थापता येणार नाही. पोळत असेल तर थंड पाण्याचा हात घेऊन ते बेसन थापायचे. थापलेल्या बेसनावर मसाला पसरवून घ्यायचा आहे. तो मसाला आपण वल्ला कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि घरगुती काळा मसाला आणि त्याच्यात मीठ घालून मिक्सरमधून फिरून काढला आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याच्या घड्या घालायच्यात आणि त्याला मस्त असा आकार द्यायचा आहे. आणि झाले ह्या मासवड्या तयार. सगळ्यांनी आम्ही जेवण केली आणि आमची राहिली होती बुंदी करायची, म्हणून मी बसले होते आता बुंदीला. आणि ही गोल गरगरीत अशी बुंदी काढली आणि चुलीवर लगेच चाचणीचं ठेवलं आणि थोड्या वेळातच चाचणी आली. गाळून घेतलेल्या बुंदीत चाचणी मिसळली आणि आम्ही दोघे जावाजावांनी मिळून बुंदीचे लाडू वळून घेतलेत. तोपर्यंत झाली होती दुपार आणि आम्ही सर्वांनी साबुदाण्याच्या खिचडीवर ताव मारला आणि लगेच फुलांची हार करायला घेतली आणि दाराला लावून घेतले आहे गणपतीचा हार. आणि हा बाहुल्यांचा हार मात्र उलनचा आहे, तो आम्ही मधल्या दाराला लावून घेतला. सायंकाळच्या स्वयंपाकाचं शूट घेता नाही आला आणि मुलं आणि मी तयार झाले आणि लगेच दिवे लावायला घेतले. दिवे लावून घेतले सगळीकडे आणि लक्ष्मीपूजनाच्या तयारीला लागलो. आम्ही दोघांनी केले लक्ष्मीपूजन आणि आरती वगैरे केली सर्वांनी मिळून. आणि लेकरं तर फक्त फटाके फोडण्यासाठी वाट बघत होते, कधी एकदा पूजा होते आणि कधी एकदा फटाके फोडतोय असं झालं होतं. आणि आम्ही सारे गच्चीत गेलो आणि साऱ्यांनी मिळून फटाके फोडले, काही फोटोज काढले. घरातील सर्वांनी एकत्र येऊन असे सण साजरे केले तर खूप छान वाटतं. माझ्याकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.